श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण स्वामींचा असा मंत्र पाहणार आहोत. हा मंत्र तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या कर्जामधून मुक्त करणारा मंत्र आहे. मंडळी, आपण आपले भविष्य पाहतो ज्योतिषाकडून आणि ज्योतिषी आपल्या हातावरच्या रेषा पाहून आपले भविष्य बघतो, उपाय सांगतो. आपण ते उपायही करतो, कारण आपण कर्जात अडकलेले असतो. परंतु काहीच फरक पडत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी महागाईच्या या जमान्यात खर्च आणि येणारे धन याचा ताळमेळ बांधता बांधता पुरती वाट लागून जाते कुटुंब प्रमुखाची. आणि मग जेव्हा पैसा कमी पडतो, मग आपल्याला नाईलाजाने कर्ज घ्यावे लागते. परंतु मंडळी, ते जर आपण योग्य वेळी कर्ज परत फेडले नाही तर मग त्याचा आकडा वाढतच जातो आणि परिणामी आपण आर्थिक अडचणीत पडतो. परिस्थिती अशी होते की आपण काही जरी उपाय केले तरीही कर्ज काही फिटले जात नाही आणि आपण प्रचंड आर्थिक अडचणीत सापडतो. अशी अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतेच, कारण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा संसाराचा नियमच आहे. त्यामुळे आपल्या चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात अनेक अडचणी येत असतात आणि त्यामुळेच याचा विपरीत परिणाम हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो. तसेच आपली कुंडलीही त्याला कारणीभूत असते. आपल्या कुंडलीतील असे ग्रह असतात की त्यामुळे आपल्याला कर्ज घेणे भाग पडते. ते आपल्याला कर्ज घेण्यासाठी उकसवत असतात. ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास आहे त्याला ही गोष्ट पटकन कळते, परंतु सामान्य माणूस त्यात सहज अडकतो. त्यावेळी त्या व्यक्तीला वाटते कर्ज घेऊ आणि नंतर आपण फेडू. साधारणतः 7:30च्या दरम्यान या गोष्टी घडतात, कारण शनी महाराज या गोष्टींना प्रवृत्त करतात. परंतु जे काही जाणकार असतात ते बचावले जातात आणि जेव्हा आपण या कर्जाच्या चक्रात अडकतो तेव्हा मात्र आपले नातलग, मित्रपरिवार आणि कोणीही आपल्याला साथ देत नाहीत. आपण अगदी एकटे पडतो आणि मग त्रास, टेन्शन सुरू होते. आणि एक म्हण आहे, आपण सगळ्याचे सोंग करू शकतो पण पैशाचे सोंग करू शकत नाही. आणि मग माणूस पुरता खचून जातो. आपल्या प्रत्येकालाच वाटत असते आपले आयुष्य अतिशय सुखी आणि समाधानी जावे, परंतु एखाद्या वेळी अशी परिस्थिती येते की आपण वाईट निर्णय घेऊन बसतो आणि आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशा परिस्थितीत काय करावे हे सुचत नाही. आपलीच माणसे आपली साथ देत नाहीत. अशा वेळी आपल्या स्वामींना आठवा, स्वामींची प्रार्थना करा, स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि त्यांना पूर्ण अंतःकरणाने साथ घाला. स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील, कारण स्वामींनी आपल्याला बाळ मानले आहे आणि आपल्या बाळाला आई ही मदत करतेच. स्वामी चरणावर तुमच्या व्यथा मांडा. स्वामींच्या चरणी जो कोणी येतो त्याच्यावरची सर्व संकटे स्वामी नष्ट करतात. अशी संकटे येण्यासाठी तुमची पूर्वजन्माची कर्मसुद्धा कारणीभूत असतात. अशा कर्माची तीव्रता ही स्वामी कमी करतात. त्यासाठी आपल्याला प्रचंड श्रद्धेने आणि भक्तिभावाने, शुद्ध अंतःकरणाने स्वामींचा धावा करावा लागतो. आपण जर स्वामींचे नित्य जप, मंत्र, माळ, सेवा केली तर फायदा हा नक्कीच होतो. परंतु या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला जर वेळ नसेल तर हा मंत्र मोबाईलवर लावून श्रवण करा आणि तुम्हीही जप करा. स्वामी नक्कीच तुमची मदत करतील. स्वामी हे ऋणहर्ता आहेत. स्वामींच्या अनेक भक्तांना याचा अनुभवसुद्धा आला आहे. स्वामी चरित्र सारामृतमध्ये स्वामींचा एक भक्त बसप्पा हा स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींच्या मागे काट्याकुट्यातून जंगलाच्या मार्गाने जात असताना त्याला तिथे भरपूर साप दिसले. तेव्हा तो न घाबरता स्वामींच्या आदेशावरून एक साप आपल्या गमच्यामध्ये गुंडाळून घेतला आणि घरी आला. तेव्हा स्वामींच्या कृपेने त्या सापाचे सोने झाले. तो गरीब बसप्पा श्रीमंत झाला. त्याचे दारिद्र्य स्वामी कृपेने नष्ट झाले. स्वामी कृपेने सर्व दुःखांचा नाश होतो. स्वामी कधी काय चमत्कार करतील आणि आपल्याला मदत करतील हे काहीच सांगता येत नाही. त्यासाठी आपण फक्त स्वामींची निस्वार्थ भक्ती करायची, बाकी सर्व स्वामी पाहून घेतील. हा मंत्र जो सांगणार आहे, हा मंत्र अंतःकरणातून आणि भक्तिभावाने संपूर्ण ऐका, फायदा नक्कीच होईल. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे.
डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ऋणहर्ताय स्वामी समर्थाय नमो नमः।